नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज जी काही सिंपल ट्राउझर पॅन्ट असते किंवा रेग्युलरची जी काही आपली पॅन्ट असते विदाऊट प्लेट्स, तीच मी तुम्हाला आज सांगणार आहे. अगदी सिंपल, जी की आपल्या रेग्युलर कुर्तीवर रेडीमेड वगैरे येते ना, त्याच प्रकारची पॅन्ट मी तुम्हाला इथे कटिंग व स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तेही अगदी सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेमध्ये. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, ठीक आहे. तर बघा, इथे मी जे काय आपलं फॅब्रिक आहे ना, ते 4 फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे. जेवढा काय आपला कमरेचा भाग असेल ना, त्याच्या थोडासा जास्त मी इथे रुंदीला ठेवलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, वरच्या साईडला काय करायचं आहे, 2 इंच इलॅस्टिकसाठी ठेवायचं आहे. ठीक आहे. आता जिथं आपण 2 इंच इलॅस्टिकसाठी सोडलेलं आहे ना, तर तिथूनच आपल्याला काय करायचं आहे बघा, खाली ना पॅन्टची उंची घ्यायची असते. ठीक आहे. इलॅस्टिकचं जे वरचं भाग आहे ना, ते सोडून आपल्याला पॅन्टची उंची घ्यायची आहे. तर बघा, इथे पॅन्टची उंची मला 42 इंच घ्यायची होती. तर हे पूर्ण फॅब्रिकच उंचीला म्हणजे तयार पॅन्ट घ्यायची होती 40 इंच आणि पूर्ण फॅब्रिकच हे 42 इंच होतं, इलॅस्टिकची पट्टी जर सोडली तर. ठीक आहे. तर मी पूर्ण उंचीला हे फॅब्रिक यूज करणार होते. तर बघा, 2 इंच मी इथे वरच्या साईडला इलॅस्टिकसाठी सोडून दिलेलं आहे. ठीक आहे. आता कमरेचा भाग कसा काढायचा बघा, जो काय आपला सीट घेर असतो ना, इथे आहे बघा सीट घेर 38, त्याचा चौथा भाग काढलेला आहे मी 9.5 आणि त्याच्यामध्ये प्लस 2 इंच ॲड करायचे, किती झाले 11.5. ठीक आहे. 11.5ला मी टिक केलेली आहे. आता बघा, उभी रेष मी काय करते, अगदी सोपी पद्धत आहे. 11.5 आलं होतं आपली कमरेची रुंदी, प्लस त्याच्यामध्ये 3 इंच ॲड करायचं आहे आणि किती झालं ते 14.5ला एक टिक करून घ्यायचे आहे. बघा, मी इथे टिक करून घेतलेली आहे, उभी रेष करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता जिथपर्यंत आपलं 14.5 आले का, तिथंच आपल्याला कितीला 3 इंचला टिक करून घ्यायचे आहे. जर आपल्या हेवी साईज असेल तर 3.5 सुद्धा घेऊ शकता तुम्ही. आता बघा, एकदम खालच्या साईडला मी आपला बॉटम घेणार आहे. पॅन्टचा जो काय बॉटम आहे ना, तो मी इथे घेणार आहे. ठीक आहे. मी इथे उंची चेक करते. तर बघा, इथे माझा पॅन्टचा बॉटम होता 7 इंच, प्लस मला त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची होती. सो ते दिसत नाही. ठीक आहे. पॅन्टचं बॉटम तर तुम्ही घेऊ शकता, त्यात काही अवघड नाही खालच्या साईडने. ठीक आहे. जो काय आपला बॉटम असेल तो आपण इथे घेतलेला आहे. आता हे व्हिडिओमध्ये थोडंसं दिसत नाही, मी लक्ष दिलं नाही, सो ते तेवढं स्किप झालेलं आहे आपलं, काय हरकत नाही. मी तुम्हाला वरती घेऊन दाखवते नंतर. आता बघा, आपल्याला इथे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. येथे मी गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे आणि आपल्याला हे काय करायचं आहे, तिरकस गोलाकारमध्ये जो काय आपला बॉटम आहे ना, त्याला हे जोडायचं आहे. बघा, मी आता दाखवते तुम्हाला. तर या शेपची तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागेल. जास्त पूर्ण तिरकससुद्धा नाही, थोडासा तिरकस आणि गोलाकारमध्ये मी हे बॉटमपर्यंत जोडून घेतलेलं आहे आणि जवळच त्याच्या 2 इंच शिलाई मार्जिनसुद्धा मी अजून जोडून घेते. बघा, हे बघा, हे जे अगोदर मारलं होतं ते तर आपलं फिटिंगचं झालं. आता जे काही एक्स्ट्राचं मारते ते आपलं एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन आहे. ठीक आहे. आता हे आपण कट करून घेऊया. काहीच अवघड नाही पॅन्ट स्टिचिंग करायला. ठीक आहे. कटिंग करायला सुद्धा काहीच अवघड नाही आहे, अगदी सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा, एकाच वेळेत तुम्ही नक्की शिवू शकणार आहेत. यात अवघड असं काहीच नाही. बघा, दाखवते मी तुम्हाला. आता बघा, हा इथे बॉटम व्हिडिओमध्ये आलेलं नाही. बघा, हे मी बॉटमपासून कट करून घेते, जिथे जिथे आपली जी काही मार्जिन मारलेली आहे ना, तिथून. आणि आता इकडे बघा, गोलाकारमध्ये आणि कमरेचा जो काही भाग आहे तिथून आपल्याला हे कट करायचं आहे. ठीक आहे. आता असा काही लुक दिसेल. आता आपल्याला हे ओपन करायचं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे वरच्या साईडने कट करून घेते मी, जॉईंट होतं. आता बघा, आपला खालचा जो काही पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दुसरा पार्ट हा उलट्या साईडने ठेवायचा आहे. आणि जे काही गोलाकारमध्ये दोन्ही साईड दिसत आहेत ना, तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा, मी तिथे शिलाई मारून घेतलेल्या आहेत, जशाच तशी शिलाई मारून घेतलेल्या आहेत 2-2.
दाखवते. बघू शकता तुम्ही 2 शिलाई मारून घेतलेल्या आहेत त्या साईडने सुद्धा. आता हे आपल्याला ओपन करायचं आहे. स्टिचिंग करायला काहीच अवघड नाही, फक्त सीट गेअरचा जो काही फॉर्म्युला आहे ना तो समजायला पाहिजे. बाकी पॅन्ट स्टिचिंग करायला काहीच अवघड नाही. तर बघा असं काही आपला पॅन्टचा लुक होता आणि लुक आला होता, दिसत होता असा. तर बघा आता काय करायचं आहे, अशा प्रकारे आपण याला सरळ करून घेतले ना. आता आपल्याला वरच्या साईडने जे काही आपण 2 इंच एक्स्ट्रा सोडलं होतं इलॅस्टिकसाठी, तिथं आपल्याला आतल्या बाजूनी फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आहे. आणि तसंच आपल्याला खालच्या साईडने सुद्धा, बॉटमला सुद्धा जे काही आपण 2 इंच एक्स्ट्रा सोडलं होतं ना, तिथे आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा ते तुम्हाला इलॅस्टिकची मार्जिन दिसत असेल. अशा प्रकारे फोल्ड करत आपल्याला वरच्या साईडने टिपा मारून द्यायच्या आहेत. आणि खालच्या बॉटमला सुद्धा अगदी फोल्ड करायचं आहे आणि वरती टिप मारून घ्यायची आहे. बघा असं काही दिसेल मारल्यानंतर. चला बघा मी मारून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला नॉटसुद्धा बसून घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इलॅस्टिकसुद्धा बसून घेऊ शकता. खालच्या साईडने सुद्धा मी फोल्ड केलेलं आहे. आता राहिलं आहे आपलं फक्त फिटिंगचं आतल्या बाजूने, ते सुद्धा मी करून घेतलेलं आहे बघा इथे. आणि आपला लास्ट जो काही लुक आहे ना आपल्या पॅन्टचा, बघा अशी काहीतरी आपली पॅन्ट इथे तयार झालेली आहे. खूपच मस्त आणि खूपच थोड्या वेळामध्ये, जास्त वेळ लागलेला नाही आहे पॅन्टला. आणि दिसायला सुद्धा खूप आणि घालायला सुद्धा खूप कम्फर्टेबल, इजी, खूप मस्त अशी पॅन्ट इथे आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.